नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसांनी 4 ते 5 मिनिटाचा असा आपण व्हिडिओ घेऊन येत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अभ्यासणार आहोत जनरल नॉलेज मराठी. जे क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमार्फत आपल्याला जनरल नॉलेजचा अभ्यास दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणताही वेळ वाया न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूयात. परंतु आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा आपण नवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकता. तर चला व्हिडिओला सुरू करूयात. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला जनरल नॉलेज यामधील पहिला प्रश्न आहे, पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? तर यासाठी आपला 5 सेकंद दिले जात आहेत. त्वरित आपला आन्सर कमेंट करायचा आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 5, पर्याय क्रमांक 2 आहे 10, पर्याय क्रमांक 3 आहे 8 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 7. पटपट आपलं आन्सर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे. तर पहा, या प्रश्नांचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5. चला पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2 आहे, पिण्याचे पाणी स्वच्छ करण्यासाठी काय वापरण्यात येते? तर यासाठी देखील आपल्याला 5 सेकंद दिले जात आहेत. 5 सेकंदाच्या आधी आपलं उत्तर आन्सर कमेंट करायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे मीठ, पर्याय क्रमांक 2 आहे सोडा, पर्याय क्रमांक 3 आहे क्लोरीन आणि पर्याय क्रमांक 4 आहे त्रुटी. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे क्लोरीन आणि त्रुटी देखील वापरले जाते पाणी स्वच्छ करण्यासाठी, परंतु क्लोरीन हे जास्त प्रमाणात वापरले जाते. तर प्रश्न क्रमांक 3 आहे, जो अतिशय इम्पॉर्टंट आहे खेळाडूमार्फत. राष्ट्रीय खेळ दिवस कधी साजरा केला जातो? हा देखील 5 सेकंदमध्ये आपला आन्सर कमेंट करायचा आहे. आपला टाईम स्टार्ट होतो. तर पहा, पर्याय क्रमांक 1 आहे 10 ऑगस्ट, पर्याय क्रमांक 2 आहे 29 ऑगस्ट, पर्याय क्रमांक 3 आहे 30 ऑगस्ट आणि पर्याय क्रमांक 4 आहे 19 ऑगस्ट. तर मित्रांनो, याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2 आहे 29 ऑगस्ट. चला पुढे. प्रश्न क्रमांक 4 आहे, बुद्धिबळ खेळ कोणत्या देशाने शोधला? पहा परत एकदा, बुद्धिबळ खेळ कोणत्या देशाने शोधला आहे? याला देखील 5 सेकंद दिले जात आहेत. आपण लवकरात लवकर आन्सर कमेंट करायचा आहे. पर्याय पहा, पर्याय क्रमांक 1 आहे अमेरिका, पर्याय क्रमांक 2 आहे भारत, पर्याय क्रमांक 3 आहे जपान आणि पर्याय क्रमांक 4 आहे नेपाळ. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत. बुद्धिबळ खेळ हा भारत देशाने शोधून काढलेला आहे. तर पहा, प्रश्न क्रमांक 5 आहे, क्रिकेट वर्ल्ड कपची सुरुवात कधीपासून झाली? जे काही क्रिकेट पाहत असतील त्या लोकांना जरूर माहिती असेल, तर आपण 5 सेकंदामध्ये आन्सर कमेंट करायचा आहे मित्रांनो. पर्याय पाहूयात. पर्याय क्रमांक 1 आहे 1975, पर्याय क्रमांक 2 आहे 1980, पर्याय क्रमांक 3 आहे 1955, पर्याय क्रमांक 4 आहे 1920. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1975. चला पुढे. प्रश्न क्रमांक 6 आहे विद्यार्थी मित्रांनो, चंद्रयान 3 कधी लॉन्च झाले? तर याचे उत्तर आपल्याला 5 सेकंदमध्ये कमेंट करायचं आहे. पहा, पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 आहे 30 जुलै 2023 रोजी, पर्याय क्रमांक 2 आहे 18 जुलै 2023, पर्याय क्रमांक 3 आहे 20 जुलै 2023 आणि 14 जुलै 2023 हा आहे पर्याय क्रमांक 4. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 14 जुलै 2023 रोजी. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा देखील चंद्रयानशी रिलेटेड आहे. चंद्रयान 3 मोहिमेसाठी साधारण किती खर्च आला होता? तर पहा, आपल्याला 5 सेकंदमध्ये आन्सर कमेंट करायचा आहे. जो बरोबर उत्तर देईल त्यासाठी मी एक लाईक करण्याचा प्रयत्न करेल कॉमेंटला. तर पहा, पर्याय क्रमांक 1 आहे विद्यार्थी मित्रांनो 480 करोड, पर्याय क्रमांक 2 आहे 615 करोड, पर्याय क्रमांक 3 आहे 370 करोड आणि पर्याय क्रमांक 4 आहे 500 करोड. तर मित्रांनो, याचे जे पर्याय क्रमांक 2 आहे हे बरोबर उत्तर आहे 615 करोड. चला, प्रश्न क्रमांक 8 आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे. भारतात एकूण किती राज्य आहेत? पहा,
भारतात एकूण किती राज्य आहेत? जे MPSC UPSCचे विद्यार्थी आहेत त्यांना जरूर याचं उत्तर माहीत असेल. 5 सेकंडमध्ये आपण याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे. पर्याय पाहूयात. पर्याय क्रमांक 1 आहे 45, पर्याय क्रमांक 2 आहे 29, पर्याय क्रमांक 3 आहे 36, पर्याय क्रमांक 4 आहे 28. तर पहा मित्रांनो, याचे बरोबर उत्तर आहे 28 राज्य आहेत. चला पुढे. तर जो आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9 आहे. प्राणी संग्रहालयातील जो वाघ आहे तो साधारण किती वर्ष टिकतो? पहा, याचे पर्याय आहेत. पर्याय सांगण्यापूर्वी आपण जर याचे उत्तर माहीत असेल तर 5 सेकंडमध्ये कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे. तोपर्यंत आपण पर्याय जाणून घेऊयात. पर्याय क्रमांक 1 आहे 60 वर्ष, पर्याय क्रमांक 2 आहे 30 वर्ष, पर्याय क्रमांक 3 आहे 10 वर्ष आणि पर्याय क्रमांक 4 आहे 5 वर्ष. तर मित्रांनो, याचे जे बरोबर उत्तर आहे ते आहे 10 वर्ष प्राणी संग्रहालयातील जो वाघ आहे तो टिकतो साधारण. तर पुढचा आहे 10वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रात एकूण किती वन विभाग आहेत? पोलीस भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट हा क्वेश्चन असतो. त्यामुळे जपून अशा प्रश्नांची जरूर अभ्यास करत राहा. याचं देखील आपल्याला 5 सेकंडमध्ये आन्सर कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर चला पर्याय पाहूयात. तर पहिला पर्याय आहे 41, दुसरा पर्याय आहे 35, पर्याय क्रमांक 3 आहे 58, पर्याय क्रमांक 4 आहे 30. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 58. ओके, चला पुढे. तर 11वा जो प्रश्न आहे, कोकणचे हवामान खालीलपैकी कसे असते? हा देखील खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 आहे कोकण, पर्याय क्रमांक 3 आहे 2 आहे थंड, तिसरा आहे सम आणि उष्ण. तर यापैकी कोणता बरोबर वाटतं? 5 सेकंडमध्ये आन्सर कमेंट करायचं आहे. तर पहा, याचं जे उत्तर आहे ते सम, पर्याय क्रमांक 3 सम. चला पुढे. तर 12वा जो क्वेश्चन आहे, बुलंद दरवाजा खालीलपैकी कोठे आहे? याचं देखील 5 सेकंडमध्ये आपला आन्सर कॉमेंट करायचा आहे. पर्याय पाहूयात. पर्याय क्रमांक 1 आहे कोलकाता, पर्याय क्रमांक 2 आहे चित्तोड, पर्याय क्रमांक 3 आहे फतेपूर सिक्री आणि पर्याय क्रमांक 4 आहे सारनाथ. तर मित्रांनो, याचे उत्तर आपल्याला माहीतच असेल, पर्याय क्रमांक 3 फतेपूर सिक्री. चला पुढे. मित्रांनो, शेवटचा प्रश्न हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. गीर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? वन विभागासाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, याचे देखील आपल्याला 5 सेकंडमध्ये उत्तर द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पर्याय पाहूयात. पहिला पर्याय आहे सिंह, दुसरा पर्याय आहे वाघ, तिसरा पर्याय आहे हत्ती आणि पर्याय क्रमांक 4 आहे झेंडा. तर मित्रांनो, याचे जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे बरोबर, सिंह. सिंह हे उत्तर बरोबर आहे. मित्रांनो, आपल्याला जर असेच जनरल नॉलेजचे व्हिडिओ पाहायचे असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन नक्की तुमच्यापर्यंत येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आपल्या आजच्या व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद.